महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरीत उधळला विजयाचा गुलाल, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली विक्रमी आघाडी। द्रोणागिरीतून महाविकास आघाडीचे विजयाची गर्जना, मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाला यश। द्रोणागिरी शहर कार्यकारिणीकडून विजयी उमेदवारांचे शाही अभिनंदन। 9 फेब्रुवारी 2026 रोजी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उरण तालुक्यात महाविकास आघाडीचा झंझावात पाहायला मिळत आहे। विशेषतः द्रोणागिरी विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रेरणा पाटील, दीपक भोईर व परेश ठाकूर यांना मिळालेल्या या प्रचंड आघाडीमुळे विजयाचा मार्ग सुखकर झाला। या ऐतिहासिक विजयानंतर द्रोणागिरी परिसरात विजयाचा गुलाल उधळला जात असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख आदरणीय मनोहर शेठ भोईर यांच्या भक्कम मार्गदर्शनाखाली हा गड सर करण्यात यश आले आहे। द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, करण हरिश्चंद्र पाटील युवासेना तालुका प्रमुख आणि रुपेश अविनाश भोईर द्रोणागिरी शहर विभाग प्रमुख यांच्यासह सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच द्रोणागिरीतून विरोधकांना धूळ चारत ही विक्रमी आघाडी मिळवणे शक्य झाले। द्रोणागिरी नोडमधील सुजाण मतदारांनी दिलेला हा कौल महाविकास आघाडीच्या विचारधारेवर आणि मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास दर्शवतो। हा विजय प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचा आणि द्रोणागिरीच्या जनतेचा आहे, अशा शब्दात सर्व सहकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। द्रोणागिरी विभागातून भरघोस मताधिक्य मिळवत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे द्रोणागिरी शहर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन। आपल्या हातून उरण तालुक्याचा आणि द्रोणागिरी नोडचा कायापालट व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करत पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।